श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडले। श्रीरामपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या भव्य वास्तूचे उद्घाटन आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। शहराच्या इतिहासात नवा अध्याय जोडणाऱ्या या सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रवेशद्वारात स्थापित असलेल्या बजरंग बली यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विधिवत उद्घाटनाची सुरुवात करण्यात आली। यावेळी परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते। या सोहळ्यास काँग्रेस पक्षाचे सर्व आजीमाजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत तात्या ओगले, नवनिर्वाचित नगराध्यक्ष करणदादा ससाणे, दीपालीताई ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, उपनगराध्यक्ष हाजी मुजाफर शेख, अण्णासाहेब डावखर, अशोक उपाध्ये, अशोक बागुल, रियाज पठाण, जफर शाह, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, भाऊ कोठारी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। राव ससाणे साहेबांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर हे बिनवेशीचं गाव होतं आणि ते गाव त्या गावाला वेश करण्याची त्यांची संकल्पना होती, परंतु ती वेश अर्धवट राहिली होती। आज त्यांचे सुपुत्र आपले श्रीरामपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करणदादा ससाणे यांच्या संकल्पनेतून आणि सर्व स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांच्या मित्रमंडळाच्या वतीनं आज हे काम पूर्ण झालेलं आहे। आजच्या पावन दिवशी आज स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांच्या आज जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आज ह्या वेशीचं उद्घाटन झालेलं आहे। एक चांगला मुहूर्त परवापासूनच आषाढी एकादशीच्या सगळ्या वाऱ्या निघालेल्या आहेत आणि त्या चांगल्या मुहूर्तावरती आता ही सुरुवात झालेली आहे। श्रीरामपूरचा जो ठप्प झालेला विकास होता मागच्या 11 वर्षामध्ये त्याची परत एक चांगली सुरुवात होईल आणि श्रीरामपूर परत एकदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक येईल अशी 100% खात्री। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शहरामध्ये सातत्याने अशी चर्चा असायची की आपलं गाव हे बिनवेशीचं गाव आहे आणि त्याच भूमिकेतून मागच्या 14-15 वर्षापूर्वी स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यामध्ये माजी नगराध्यक्ष संजयराव फंड साहेब असतील, अण्णासाहेब डावकर असतील आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळांनी, सर्व नगरसेवकांनी असतील आणि गावातील सर्व व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी मिळून हरिभक्तपरायण नारायणगिरी महाराज आणि भास्करगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या गावाला वेश असावी आणि त्याची सुरुवात त्यांनी केली होती। एक मोठं काम उभं केलं होतं, पण मागच्या 9-10 वर्षामध्ये ते काम कुठेतरी थांबलं होतं तांत्रिक अडचणीमुळं आणि नंतर मग आम्ही सर्वांनी विचार केला, डावकर काकांनी पुढाकार घेतला की काम परत सुरू झालं पाहिजे आणि सर्वांच्या मदतीने मागच्या 6 महिन्यामध्ये आम्ही हे काम पूर्ण केलेलं आहे। आणि मला आशा आहे की एक चांगलं वातावरण इथून पुढच्या काळामध्ये श्रीरामपूर शहरामध्ये असेल, एक सकारात्मक वातावरण असेल आणि श्रीरामपूर हे समृद्ध होईल आणि एक विकासाच्या दिशेने एक मोठं वाटचाल श्रीरामपूर करेल अशी मला आशा आहे, अशी मला खात्री आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा या आपल्या श्रीरामपूरच्या वेशीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना, सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व माता भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून हे जे प्रवेशद्वार या ठिकाणी उभं करण्यात आलेले आहे याची कल्पना माजी आमदार कैलासवासी जयवंतराव ससाणे यांची ही संकल्पना होती आणि ती संकल्पना आता त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचे चिरंजीव नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते आणि यांच्या प्रयत्नाने ती संकल्पना पूर्ण झालेली आहे। तेव्हा ही जयवंतराव ससाणे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेलं एक चांगलं काम या निमित्ताने हे जनतेच्या लक्षात राहील असं एक काम आहे। आणि प्रवेशद्वार म्हणजे या शहरामध्ये प्रवेश करताना की येणाऱ्या प्रवेश करणाऱ्याचं हे शहराच्या वतीने स्वागत आहे आणि म्हणून अशा तऱ्हेने या श्रीरामपूर शहरामध्ये की आजपर्यंत प्रवेशद्वार नव्हतंच शहराला आणि म्हणून बरेच लोक म्हणायचे की श्रीरामपूर शहर म्हणजे बिनवेशीचं गाव, ही प्रवेशद्वार म्हणजे एक वेश आहे आणि वेश आपण नेहमी बोलतो एखाद्याला रागाने की काही लाज लज्जा तुला आहे का नाही, काही चुकवण्याचं काही चुकलं
तर आपण त्याला म्हणत असतो लाल राजा तुला काय आहे की नाही, आणि तू काय विशीला टांगली का, पण तो म्हणायचा गावाला व्यसनच नाही, तेव्हा लाल राजा विशीला टांगण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा अशा तऱ्हेने किंवा हे श्रीरामपूर शहराच्या दृष्टीने की सुशोभित करण्याच्या दृष्टीने आणि एक मर्यादा आहे, श्रीरामपूर शहराला काही मर्यादा आहे की बाबा कोणी यावा आणि काही करून जावा असं काही या शहरात आता राहणार नाही की याला प्रवेशद्वार आहे. याचा अर्थ या प्रवेशद्वार आतमध्ये जे लोक राहतात, प्रवेशद्वाराच्या आतमध्ये राहतात, ती काहीतरी संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपल्या सर्वांना जपलं गेलं पाहिजे असं या विषयीमुळं आपल्या सर्वांना एक त्यामुळे ती समज निर्माण होते. अशा तऱ्हेने एक चांगलं काम हे या शहराच्या दृष्टीनं झालेलं आहे आणि म्हणून साठी हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज यांच्या सूचनेप्रमाणे स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेब यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि भास्करगिरी महाराजांचं एक म्हणणं होतं की जयंतराव तुम्ही या गावाला येस बनवा, आणि म्हणून स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेब त्यांनी लगेच या कामाला सुरुवात केली. परंतु उशिरा का होईना आजच्या या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष करणदादा ससाणे व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असले. माजी आमदार मुरकुटे साहेब, विद्यमान आमदार हेमंतजी ओगले हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांनी दिलेला शब्द हा पूर्ण करण्याचं काम त्यांचे साहेबांनी राहिलेलं जे अर्ध काम आहे ते त्यांचे पुत्र करण ससाणे यांनी पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलेले. मनापासून मी आम जनतेच्या वतीने श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने. सर्वप्रथम आज स्वर्गीय ससाणे साहेबांची आज जयंती आहे आणि आपले सर्व श्रीरामपूरकरांना माहिती होतं की आपण सगळे म्हणायचो आणि मी पण ऐकायची की श्रीरामपूर हे बिनवेशीचं गाव आहे आणि कायम येता जाता ही वेस का पूर्ण होत नाही असे माझ्याही मनामध्ये अनेकदा प्रश्न यायचे. परंतु योगायोगाने करणदादा हे नगराध्यक्ष झाले आणि जे स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, एक चांगली अशी वेस या श्रीरामपूरला देण्याचा त्यांचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न त्यांच्या मुलाच्या हाताने आज पूर्ण आज झालेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असं सुंदर आणि सुरेख नाव हे या वेशीला आपण दिलेलं आहे आणि मला खूप आनंद होतोय आणि मलाच काय तर प्रत्येक श्रीरामपूरकरांना आज ही वेस पाहिल्यानंतर आनंद होईल. आणि मी या निमित्ताने फक्त आता एवढीच प्रार्थना करेल की आपल्या श्रीरामपूरमध्ये जे गतवैभव आहे ते परत एकदा वैभव पूर्ण होईल. आणि या निमित्ताने हे पण मी नक्कीच माझ्या मनामध्ये जे आहे ती पण एक आशा आहे की जी श्रीरामपूरमध्ये जी वाढती गुन्हेगारी आपण पाहतोय ती देखील आज म्हणतात ना गावामध्ये काहीतरी नवीन गोष्टी चांगल्या गोष्टी होणं पण खूप गरजेचं असतं. तर आता ही आपण एक सुरुवात म्हणून चांगल्या गोष्टी होण्याची, तर या निमित्ताने का होईना की सर्वांना एक चांगली सद्बुद्धी देव आणि आपल्या श्रीरामपूरमध्ये शांततेचं वातावरण देखील हो हीच या निमित्ताने असं वाटतं. आणि उर्वरित जे तुम्ही म्हटला की जे वेश आहेत ते भविष्य काळामध्ये आपण कशा पद्धतीने आपल्याला वेश करता येईल त्याचा देखील आपण विचार नक्की करू. श्रीरामपूर शहराला भव्य आणि ऐतिहासिक ओळख देणारे हे प्रवेशद्वार उभारण्यात आले असून यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. अनेक वर्षे विनानेशीचे गाव अशी ओळख असलेल्या श्रीरामपूरसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला श्रीरामपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. शहराच्या विकासाच्या दिशेने हे प्रवेशद्वार एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.